नमस्कार मित्रांनो, हा बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम घेतला आहे. उद्या कशा प्रकारे ट्रेड सेटअप असला पाहिजे बघणार आहोत. रेजिस्टन्स लेवल, सपोर्ट लेवल लक्षात ठेवा, दोन्ही पण लेवल त्यासाठी इम्पॉर्टंट लेवल असणार आहेत. आज आपल्याला गॅप ऑफ ओपनिंग बघायला मिळाल्यानंतर साइडवेज ट्रेडिंग सेशन दिवसभर राहिलेलं आहे. या ठिकाणी रेंज बाउंड ट्रेडिंग सेशन आपल्याला आजच्या दिवशी बघायला मिळालेलं आहे. ह्याच रेंजमध्ये करंटली आता क्लोजिंग द्यायला स्टार्ट करत आहे. उद्या फिन निफ्टी आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. उद्यासाठी ट्रेड करण्यासाठी नोट डाऊन करून घ्या. ट्रेड करण्यासाठी कशा प्रकारे ट्रेड प्लॅन असला पाहिजे. समजा फ्लॅट जर ओपनिंग होत असेल तर हा स्विंग हाय पॉईंट लक्षात ठेवा. लेवल आहे 51,500. ब्रेकआउट होत असेल तर वरच्या साईडला ट्रेड घेऊ शकता. थोडं स्टॉप लॉस टाकून टार्गेट लेवल असला पाहिजे रेजिस्टन्स लेवल. खालच्या साईडला ट्रेड करायचा असेल तर हा स्विंग लो पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजेच रेंज ब्रेकडाऊन होणार आहे. आणि स्विंग लो पॉईंट सुद्धा हाच आहे. लेवल आहे 51,300. ब्रेकडाऊन होताच खालच्या साईडला जायचं आहे. सपोर्ट लेवल टार्गेट ठेवू शकता. तर अशा प्रकारे ओव्हरऑल ट्रेड प्लॅन असला पाहिजे उद्याच्या दिवसासाठी. आय होप तुम्हाला दोन्ही पण लेवल समजलेच असतील. अशाच प्रकारे शॉर्ट्स व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला जरूर लाईक करा, चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.